आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावली सुखाची. मला सांग तू पराठे कोणासाठी करतोय? कोणी बाहेर जातंय का? हो त्या देविका ताई आणि रुद्रदादा आहे ना त्यांच्यासाठी. ते फिरायला चाललेत ना. फिरायला? आता नवीन नवीन लग्न झाल्यानंतर जोडीने फिरायला जातात नाही का? चंदू काका काय बोलताय तुम्ही? जोडी ती नाहीये आणि रुद्र सरांचं माझ्याशी लग्न झालंय. मी बायको आहे त्यांची. चंदू अरे काय काही बोलतोयस? रुद्रचं गौरीशी लग्न झालंय. लक्षात ठेव निदान हे तरी विसरू नको चंदू. चंदू काका माझी पंचायत कराल तुम्ही. गौरीला काय वाटेल? हो ना. आणि रुद्र गौरीची बायको आहे. नाही म्हणजे गौरी रुद्रची बायको आहे आणि हे दोघं कलिग्स आहेत. भलत्यात जोडा नका लावू चंदू काका. हो ना जोडी एकच रुद्र आणि गौरीची. येस. हा असं आहे का ते? मग आपण एक काम करूया, या गौरीच्या कपाळावर ना स्टिकर लावून ठेवूया. मी स्टिकर घेऊन येतो. देविका ताई तुम्ही कुठे चाललाय रुद्र सरांबरोबर? एक मीटिंग आहे आमची. अरे वा एवढ्या लवकर एवढं मोठं काम मिळालंय. छान. म्हणजे रुद्रच्या हाताखाली छान तयार होशील. नाही मी काय म्हणते रोहित भाऊजी जातील ना. तुम्ही कशाला जाताय? कशाला उगाच त्रास तुम्हाला? नाही नाही मी गेलो असतो पण मीटिंगची सगळी तयारी तिनेच केली आहे ना. म्हटलं तिलाच जाऊ दे. शिवाय तिला एक्सपिरियन्सही मिळेल ना. परत कधी येताय? हे बघ मीटिंगचं आहे ना काही सांगता येत नाही. सुरू झाली तर संपते कधी काही कळत नाही. मग काही खरं नाही बघ. देविका पण आमच्या रुद्राला लवकर घरी पाठवून दे बरं का. नाहीतर गौरी चेहरा पाडून वाट बघत राहील. वाटच बघत राहील रात्रीपर्यंत. हो ना. म्हणजे वाट पाहण्यात गंमत आहे ना. आता आधी मेड म्हणून वाट पाहायची, आता बायको म्हणून. गौरी मेड ते बायको प्रवास कसा झाला ग? अगं मी सांगतो ना तुला. मेड वरून मालकीण झाली आणि रुद्रच्या हृदयाची राणी झाली. काय गौरी? ओ हो का? कसं केलं ग? म्हणजे थेट प्रेम व्यक्त केलंस का? ती कुठली प्रेम व्यक्त करते? मुलखाची लाजाळू आहे ती. अगं त्याचं काय झालं, आधी त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली आणि मग मैत्री इतकी घट्ट झाली की प्रेम कधी झालंय कळलंच नाही. म्हणजे प्रेमाची पहिली पायरी मैत्रीच असते. हो ना गौरी? मैत्री मैत्री म्हणता म्हणता मन जुळतं आणि मग नातं बदलत जातं. अगदी खरंय. आधी रुद्र सरांची भीती, मग आदर, मग मैत्री आणि मग प्रेम. म्हणजे मग आता गौरी रुद्र सर म्हणते ती हा जास्तच गोड असेल ना? हो माझं प्रेम आहे ना. हो ना. आणि या घरात रुद्रला रुद्र सर फक्त गौरी म्हणते, आणखी कुणीही नाही म्हणायचं. काय गौरी? हो ना. रुद्र सर या नावाचा वापर नाही झाला पाहिजे नाही का? फायनली हा चहा आहे. हो आय नो. सॉरी. ऍक्च्युली ते चंदू दादा बिझी आहेत ना. ते रुद्र आणि देविका कुठेतरी बाहेर चाललेत, सो त्यांच्यासाठी नाश्ता बनवते. म्हटलं मीच चहा करतो. बघ तुला नको असेल तर ठेव परत. मी नो
लेट इट बी. एका दिवसाने काय होत नाही ना. चंदू काकांना त्यांचं काम करू देत. हा आज सूर्य कुठे उगवलाय? रोहित, नाही म्हणजे चंदू काका रुद्रसाठी नाश्ता बनवतायत हे ऐकलंयस ना तू? हो मग नाही काहीच नाही. तू रुद्रच्या अगेन्स्ट काही बोलली नाहीस ना म्हणून म्हटलं. हा हा हा, व्हेरी फनी. मला काय त्याचं, मी तर देविकासाठी काही बोलले नाही. सुमितमुळे तिचं आयुष्य पूर्ण डिस्टर्ब झालंय आणि आता आपल्यामुळे जर ते थोडं जरी स्टेबल होत असेल देन व्हाय नॉट. खरंय. सुमितने तर ऍक्च्युली यांनी तिचं नाही, तिनं यांचं आयुष्य खराब केले. सोहा अगं ती एक नंबरची खोटारडी बाई आहे. खोटी मैत्री करते आणि मग फसवते. आर यू सिरियस श्वेता? अगं तुला अजूनही वाटते की सुमित इनोसेंट आहे आणि सगळी चूक देविकाची आहे? अगं एका बेबी नंतर होमलेस सोडलंय त्याने तिला आणि तरी यात सगळी चूक देविकाचीच. आपण एकच बाजू बघतोय सोहा. ती त्यांच्यावर सतत खोटे आरोप करते आणि तुम्हा सगळ्यांना ते खरं वाटतंय. तिनं फसवलंय त्यांना आणि तरी तुम्ही सगळे तिला पाठीशी घालताय. हो, कारण सुमितनं चूक केली आहे. नाही अगं, तिनं त्यांना चूक करायला भाग पाडलं. त्या खोटारड्या बाईनं पैशांच्या मोहापायी फसवलंय यांना. वहिनी प्लीज, सोहा बोलते ते बरोबर आहे. भाऊजी हो, ती देविका फायदा घेते आणि सोहा. वहिनी प्लीज, तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याची बाजू योग्य वाटत असेल तर ठीक आहे, पण मी सोहाबद्दल एकही शब्द चुकीचा ऐकून घेणार नाही. आणि मुळात ती बरोबरच बोलत आहे आणि आपल्याला देविकाची मदत करणं गरजेचं आहे. रुद्र सर, मी काय म्हणते, तुम्ही देविकाताईंना कशाला घेऊन जाताय मीटिंगला? कशाला म्हणजे? त्यांनी मीटिंगसाठी मेहनत केली आहे. शी इज गुड. काम चांगलं करतात त्या. रुद्र साहेब, माझी इच्छा होती बिट्टीला घेऊन जायची फिरायला. मला तुमची परवानगी हवी आहे रुद्र सर. त्यात माझी कसली परवानगी? आई आहात तुम्ही, घेऊन जा. नाही, कशाला उगाच, पावसाचे दिवस आहेत, नको. शे, त्यात काय एवढं काळजी करण्यासारखं? त्या आहेत ना बिट्टी सोबत, त्या बिट्टीची काळजी घेतील. जा तुम्ही. रुद्र साहेब, एक्सक्यूज मी. काय करतेस तू गौरी? तू सांगणार आहेस सगळं तुझ्या रुद्र सरांना? खरंच का माझ्यापासून लांब करायचंय त्यांना? असं असेल तर मग उद्या आम्ही जेव्हा फिरायला जाऊ ना, तेव्हा बिट्टीचे 2-4 कपडे आमच्या सोबत दे. म्हणजे समजा फिरता फिरता जर आम्ही लांब निघून गेलो तर आणि परत आलोच नाही तर मग तू आणि रुद्र आनंदी राहा. देविकाताई, तुम्ही खरंच खूप चुकीचं वागताय. हो खरंच ग, माझ्या लक्षातच नाही आलं. मी गेलो तर रुद्र सरांचा जीव कसा लागणार बिट्टीशिवाय? आणि त्यांना करमणार कसं? मग तेही आमच्या सोबत आले तर चालतील. बिट्टी, रुद्र आणि मी. चालेल ना?
अजूनही तुझी इच्छा असेल तर सांग त्यांना. रुद्र साहेब येतीलच. काय चाललंय रुद्र साहेब? ते मगाशी सगळे म्हटले ना खाली की रुद्र सर म्हणायचा हक्क फक्त गौरीचा आहे आणि ही स्पेशल हाक आहे गौरीची तुमच्यासाठी. म्हणून मी म्हटलं रुद्र साहेब हाक मारावी. मी रुद्र मालक म्हणू का, किंवा रुद्र तुम्ही मला रुद्र म्हणूनच हाक मारा. नाही असं कसं, मी रुद्र. ते काही नाही, तुम्ही मला साहेब म्हणू नका. देविकाजी, तुम्ही काही नोकर चाकर नाही आहात. तुम्ही माझ्यासोबत आता काम करता आणि आपण साधारण एकाच वयाचे असू. सो मला रुद्रच म्हणायचं आवडेल. मला ते जमेल की नाही माहित नाही, मी प्रयत्न करते. निघूया का रुद्र? मीटिंग साठी जायचंय ना आपल्याला. येतो गौरीजी. थँक्यू. चला निघायचं. असं असेल तर मग उद्या आम्ही जेव्हा फिरायला जाऊ ना तेव्हा बिट्टीचे 2-4 कपडे आमच्या सोबत आहे. म्हणजे समजा फिरता फिरता जर आम्ही लांब निघून गेलो तर आणि परत आलोच नाही तर मग तेही आमच्या सोबत आले तर चालतील. बिट्टी, रुद्र आणि मी. मला रुद्रच म्हणायचं आवडेल. मला ते रुद्र. काय झालं गौरी? वाईट वाटतंय? वाईट नको वाटून घेऊस का. जे तुझं आहे ते तुझंच राहिलंय की. रुद्र सर तुझेच आणि रुद्र माझा. मित्र म्हणते मी, तू पण ना. तुला काय वाटलं? नाही ग, तसं काही नाहीये अजून तरी. तू पण ना भलताच विचार करतेस. अर्थात तुझी काय चूक म्हणा. मैत्री हे नातं असंच असतं, हो ना. मैत्री वाढत गेली की ती पुढच्या पायरीवर जाते. ती कधी कशी जाते हे मैत्रीत असणाऱ्यांना पण कळत नाही. मैत्री आणि प्रेमाची सीमा ठरवताच येत नाही, हो ना. नाही म्हणजे निखळ मैत्री असेल तरीही त्याचं रूपांतर कधीही प्रेमात होऊच शकतं, नाही का. आणि मनात प्रेम असेल आणि ते समजत नसेल तर असलेलं नातं मैत्री होऊच शकतं ना. आणि तुला गंमत माहितीये का, आपलं प्रेम जर लोकांना कळू द्यायचं नसेल तर ते मैत्रीच्या आड अगदी सहज लपवता येतं आणि कोणाला संशय पण येत नाही. तुला का सांगते मी, तुला तर माहीतच असेल ना. तुझी आणि रुद्रची मैत्रीच होती ना आधी आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं, हो ना. ते होतच अगं.
सहवासातून प्रेम वाढतं ना. आता काम रोज करायचं म्हणजे सहवास वाढणारच. आज आम्ही एक काम करू, मीटिंग झाली की मस्त नाशिक फिरून येऊ. म्हणजे कसं मग सहवास वाढेल ना, मग प्रेम. तू वाट नको पावसा, उगत जागरण तुला. थँक्यू. आम्हाला यायला वेळ होईल कदाचित. उगत वाट बघत बसू नकोस गौरी. आणि रुद्रची काळजी अजिबातच करू नकोस. त्याच्या खाण्यापिण्याची मी अगदी व्यवस्थित काळजी घेईन. लवकर या. हो. रुद्र सर, केसात काहीतरी आहे. दिला नाही. ऐक. गौरी काय करतेस तू? हा, भाजलं का बघू बोट? नाही नाही ठीक आहे. नक्की? हो. खरंच नाही भाजलं ना? गौरी एक काम कर, चिर दे हे लवकर. ते काय निघण्यापूर्वी त्यांच्या पोटात काहीतरी असू दे. हे लक्ष द्यायचं जरा. हा आता मी कसं काम करतो? अगं उगाच थोडी हेड सर्वंट झालोय. अरे किती काय काय करावं लागतं बाबा. न्यायचे ना त्यांना. हे तू सांभाळा, चटका लागेल. जाऊ का? हो. मी रुद्र सरांना अजिबात माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. रुद्र सर फक्त माझेच. देवा, मला माफ कर. मी हे सगळं माझ्या संसारासाठी करते. खीर दे गौरी गौरी खीर दे ग. खीर दे लवकर, चल खीर दे. ही काय? ही खीर आहे काय? हा ट्रे. याच्या खाली आहे. याच्या खाली कसं गेली गो? चमचा घेऊन जातो, नाही तर कशी पिणार ना. गरम गरम खीर भाजेल ना. चल जातो. खीर खाऊन घ्या पटकन. आता? हो, आता मीटिंगला निघायची घाई आहे. आल्यावर खाते. असं म्हणताय? पण मी काय म्हणतोय, कामात किती वेळ जाईल काही सांगता येत नाही. आणि अति घाई माणूस उपाशी राहील. आणि मी असं होऊ देणार नाही. आणि पोटात काहीतरी असेल ना तर काम करायला पण मजा येते. अहो पण आता उशीर. उशीर नाही हो, खीर. आणि खीर खायला किती वेळ लागतो? मला आता खरंच नकोय चंदू काका. मी काय म्हणतो ऐका ना, मी विसरायच्या आधी ना ही खीर खाऊन घ्या, नाहीतर बाकीचे मला सगळे ओरडतील की तुम्हाला खीर दिली नाही. आता माझ्या लक्षात होतं म्हणून मी खीर घेऊन आलो. जर लक्षात नसतं तर मी खीर घेऊन नसतो आलो ना. ताई पण मागताय. आई खीर मागताय? हे घ्या खाऊन घ्या. हा लवकर खाऊन घ्या, नाहीतर मी याला पिटलं म्हणायचो. जातो मी.
वा, कमाल झाली आहे खीर. थँक्यू. तुम्ही का लाजताय? गौरीजींनी बनवली ना खीर. हात तिच्या वाटतच लाजतोय. रोहित तू सांग ना प्लीज. अगं तू थांब. काय रे, काय झालं? काही नाही. तू जाणार आहेस ते ऑफिसच्या बॅक साईडला ना एक पावभाजीचा जॉईंट आहे, तर येताना आमच्यासाठी पावभाजी आणशील का प्लीज? का म्हणजे एक्झॅक्टली त्याच स्पॉटवरून का? नाही, पूर्वी आम्ही लॉंग ड्राईव्हला तिथेच जायचो. आमची फेवरेट जागा होती. हो, एकदम बेस्ट असते तिथली पावभाजी. बाय द वे, तुम्ही पण दोघं जा ना त्या रेस्टॉरंटमध्ये, एकत्र टाइम स्पेंड करा. हो का? मग तुम्ही पण जा ना बरोबर, खाऊनच या. मी? नो नो नो, ते दोघे कामासाठी जात आहे ना, लेट देम गो. बाय द वे, देविकाजी कुठे आहेत? आले. देविकाजी, काही होतंय का तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? हा, मी ठीक आहे. काय ठीक आहे? तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय तुम्हाला झोप येते. मला पण झोप येते ना तेव्हा माझा असाच चेहरा होतो, फक्त मला दाढी असते. अशी अवेळी झोप